कारखान्याच्या इतिहासातला नॉमिनेटेड बॉडीतला पहिला संचालक आहे या विभागात. माझे वडील ज्यांचं नाव आज 30 वर्षानंतर सुद्धा या विभागामध्ये आदराने घेतलं जातं, ज्यांनी केलेल्या कामाची पोचपावती वयाच्या 85 वर्षाची म्हातारी आज ही गावात फिरताना आठवण म्हणून देत असते आणि आम्ही आम्हाला करत असलेल्या कामाला त्याची जाणीव करून देत असते, असं या विभागात फिरताना मला आजपर्यंत आढळून आलेला आहे. हा कारखाना उभा करताना आदरणीय माझे वडील असतील, बापूसाहेब धुरे असतील आणि या विभागातल्या आणखी काही बरोबर चांगल्या व्यक्तींना बरोबर घेऊन या कारखान्याचे शेअर्स गोळा करायचं काम एसटीनं मुंबईला जाऊन, एसटीनं भागात जाऊन, मोटरसायकलवरनं जाऊन ते शेअर्स गोळा केले आणि कारखाना गौशाच्या ठिकाणी उभा करायची भूमिका त्या सगळ्यांनी घेतली. हा मूळ कारखाना कोकणात होता. कोकणातला कारखाना आजरा तालुक्यात आणायसाठी नेते मंडळींनी कष्ट घेतले. ते मंडळी आज या जगात नाही आहेत, पण त्यांचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून तो कारखाना घाटाच्या वर आलाय आणि आज आपण त्या सगळे लोक त्या कारखाना चांगला चालावा यासाठी धडपडत असतो. मी महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना असा आहे की ज्या साखर कारखान्याची निवडणूक कारखाना चालू होण्यापूर्वी, कारखाना पूर्ण उभा राहण्यापूर्वी झाली. हा कारखान्याच्या इतिहासातला पहिला दिवस आहे महाराष्ट्रातला की जो साखर कारखाना चालू होण्यापूर्वी निवडणुकीला सामोरा गेला. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखाना चालू झाल्यानंतर 1 लाख टन ऊसाची कार्यक्षमता निर्मिती क्षमता या विभागामध्ये होती. 3 लाख टन ऊस कारखान्याला लागायचा, 3.5 लाख टन ऊस क्रशिंगला लागायचा. आणि अशा कमी उत्पन्न असलेल्या प्रदेशामध्ये कारखाना सुरू केल्यानंतर पहिल्यांदा ऊस कुरुंदवाडपासून आणायला या कारखान्याच्या गाळप क्षमतेला चालना देण्यासाठी कुरुंदवाडपर्यंत ऊस या कारखान्याला आणला जायचा आणि त्याचाही परिणाम थोडाफार त्या कारखान्याच्या पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये तोटा वाढण्यामध्ये. असे खूप प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामुळे हा कारखाना गेली 30 वर्ष हळूहळू हळूहळू अजगरानं जसं एखाद्या जंगलामध्ये वन्य प्राण्याला आपल्या मगरमिठीत घ्यावं तसं त्या कर्जाच्या विळख्यात हा आजरा कारखाना सापडलेला आहे. आजरा कारखाना कर्जमुक्त करायचा असेल तर आजरा कारखाना चांगला चालवणारा विचार असलेली माणसं त्या कारखान्यात जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून राजकीय आमची सगळी अंगवस्त्र वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या गटाची, वेगवेगळ्या तटाची बाजूला ठेवून चळोबा देवाच्या नावानं, ज्याच्या कृपा आशीर्वादानं तो कारखाना आज त्या ठिकाणी सुदृढ परिस्थितीत उभा राहिलाय, त्या देवाच्या नावानं आम्ही हे पॅनेल उभा करतोय. त्या पॅनेल रचना करत असताना डोकी मोजण्याचं काम कुणी केलं नाही, तर डोक्याचा विचार मोजण्याचं काम पॅनेलच्या नेते मंडळींनी केलं. आणि चांगला विचार डोक्यात असणारी माणसं हा कारखान्यात जावीत त्या एका विचारानं प्रेरित होऊन आदरणीय बंटी साहेब असतील, आदरणीय विनय कोरेजी असतील, या दोघांनी बसून ते पॅनेल जाहीर करा म्हणून या सगळ्या नेते मंडळींना आग्रह पाठवलं आणि कारखान्याच्या निवडणुकीला सुरुवात झाली. आता जो कारखान्याला तोटा आहे हा तोटा भरून काढण्यासाठी एक विचाराचं मंडळ तिथं असणं गरजेचं आहे. ते नसल्यामुळं गेल्या 5 वर्षामध्ये कारखाना चालवायला द्यायचा का द्यायचा नाही अशा द्विधा मनस्थितीतले सगळं संचालक बोर्ड तिथे गेलं. कारखाना चालवायला घेणाऱ्या पार्ट्या सुद्धा कारखान्यातल्या संचालक मंडळाच्या नसलेल्या एकीमुळं कारखाना चालवायला कोण तयार झालं नाही आणि सहकार तत्वामध्ये बंद पडलेला कारखाना आदरणीय बंटी साहेब असतील, आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्या आदेशानं बँकेचं कर्ज उपलब्ध करून द्यायच्या सूचना ज्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी दिल्या